प्रकरण 6 लोकसंख्या. तर हा जो चॅप्टर आहे पूर्ण आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये 8 मार्कला येतो आणि या चॅप्टरवरती मोस्टली आपल्याला बोर्डमध्ये जे आपल्याला नकाशे दिले आहेत, आलेख दिले आहेत, यावरच प्रश्न विचारले जातात. तसेच 4 मार्क आणि 6 मार्काचे जे प्रश्न असतात लॉंग आन्सर क्वेश्चन, त्यामध्ये यातले नकाशे व आलेख विचारले जातात. तर खूप सोपा चॅप्टर आहे आणि 8 मार्कला आहे. व्यवस्थित आपण जर प्रत्येक मॅप व्यवस्थित केला तर आपल्याला 8 पैकी 8 मार्क पडू शकतात. तर चला बघूया आता आपण. आता बघा, आपल्याला पहिल्यांदा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. कोणत्याही देशासाठी लोकसंख्या एक महत्त्वाचे संसाधन असते. देशाच्या आर्थिक सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या व तिची गुणवत्ता हे महत्त्वाचे घटक असतात. भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्येचा आपण अभ्यास करूया असं आपल्याला ते सांगतात. आणि हा एक शास्त्रीय कारणे आपण प्रश्न येतो आपल्याला, कोणत्याही देशासाठी लोकसंख्या एक महत्त्वाचे संसाधन असते. तर त्यावेळेस आपल्याला त्याचं उत्तर आलं पाहिजे. बरोबर. तर आता आपल्याला भारताचे 2 नकाशे दिलेले आहेत इथं. तर या नकाशांमध्ये आपल्याला पहिला जो नकाशा 6.1 अ आहे, यामध्ये आपल्याला भारत लोकसंख्या वितरण 2011च्या जनगणनेनुसार माहिती दिलेली आहे. म्हणजे 1 टिंब बरोबर 2 लाख व्यक्ती. आता 1 टिंब म्हणजे 2 लाख व्यक्ती. तर दुसरा, तर हा जो नकाशा आहे 6.1 आ, तर हा आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये खूप वेळा आलेला आहे. यामध्ये आपल्याला बरेचसे प्रश्न विचारले आहेत आणि यामध्ये सूचीमध्ये बघा काय दिलेलं आहे. आता हा जो पूर्ण ऑरेंज म्हणजे केशरी कलर दिसतोय, तिथं जी घनता आहे 500 पेक्षा जास्त आहे. म्हणजे लोकसंख्यांची संख्या प्रति चौकिमी, आपण त्याला स्क्वेअर किलोमीटर म्हणतो. तर सर्वात जास्त जर बघितली आपण तर ती या राज्यांमध्ये दिसते आपल्याला. ते राज्य बघा, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल. आणि खाली पण दिसते आपल्याला केरळ आणि तमिळनाडू या राज्यामध्ये. तसेच बघा 251 ते 500 प्रति चौकिमी संख्या आपल्याला कुठं दिसते आपण ती बघूया. तर हा जो पूर्ण रिजन आहे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिसा, झारखंड इत्यादी राज्यांमध्ये आपल्याला ती दिसते. तसेच 101 ते 250, 101 ते 250 कुठे दिसेल आपल्याला? राजस्थानचा पार्ट, मध्य प्रदेश, छत्तीसगड इत्यादी राज्यामध्ये. तसेच इकडचा मणिपूर, नागालँड वगैरे इथं पण दिसतं, मेघालयमध्ये पण. आणि सर्वात कमी म्हणजे 100 पेक्षा कमी म्हणजे 100 व्यक्ती प्रति चौकिमी, तर ती कुठे दिसेल आपल्याला? जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड म्हणजे जे हिमालयीन जे राज्य आहेत हिमालयामध्ये, तर त्यामध्ये आपल्याला दिसते. अरुणाचल प्रदेश आहे. ओके. तसेच इकडचा मिझोराम आहे. तर या नकाशाचे वाचन आपल्याला असे करता येते आणि यावरून आपल्याला प्रश्न बोर्डमध्ये सोडवता येतात. आता बघा, तुम्हाला सांगितले लोकसंख्येचे सर्वाधिक घनता असलेले प्रदेश कोणते. तर मी तर तुम्हाला प्रश्न सांगितला आहे की उत्तर प्रदेश आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे, बिहार आहे, पश्चिम बंगाल आहे, तमिळनाडू आहे आणि केरळ आहे. तसेच सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले प्रदेश कोणते स्टेट आहेत ते जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इत्यादी. तर अशाच प्रकारे तुम्ही हा जो घनतेचा जो तक्ता आहे तो भरू शकता. बरोबर. त्यानंतर आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. यामध्ये बघा, भारताची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी होती. लोकसंख्येच्या बाबतीत हा भारत जगातील क्रमांक 2 चा देश आहे. आपल्या पुस्तकानुसार भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.41% भूक्षेत्र व्यापतो, म्हणजे जागा म्हणजे जमीन. परंतु जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या भारतात आहे. आता जनगणना 2011 नुसार भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता 382 व्यक्ती प्रति चौकिमी आहे. आता पुढचा जो पॅसेज आहे खूप इम्पॉर्टंट आहे. यावर आपल्याला शास्त्रीय कारणे द्या म्हणून पण आलेला आहे. तो शास्त्रीय कारण असं असतं की भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे. तर ते बघा कोणत्या फॅक्टरमुळे असतं ते. प्राकृतिक रचना, हवामान व जीवन जगण्याची पद्धती या बाबींचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होताना दिसतो. सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता. आपण जर भारतामध्ये बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल तसेच केरळ आणि तमिळनाडू या दक्षिणेकडील राज्यामध्ये पण दिसतं. कारण जवळचा उत्तरेकडचा भाग आहे, यामध्ये गंगा नदी आहे, तर खाली कावेरीचा पार्ट आहे, तसेच केरळ आहे. ओके. तर इत्यादीमध्ये आपल्याला सुपीकता दिसते. सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात अनेक शतकापासून मानवी वस्ती स्थापित झालेली आढळते. बघितलं आपण. शेती, उद्योगधंदे यामुळे काही भागांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण झाले. कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉप्युलेशन म्हणतो आपण त्याला. या भागात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. आता आपण उदाहरण घेऊ, उत्तरेकडे मैदानी प्रदेश, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई, पुणे, बंगळुरू इत्यादी. या उलट पर्वतीय, डोंगराळ, शुष्क, वाळवंटी प्रदेश तसेच घनदाट वनक्षेत्र येथे सुविधांचा अभाव असतो. अशा प्रदेशात लोकसंख्येचे वितरण विरळ प्रमाणात असते. हे पण आपण बघितलेलं आहे, तुम्हाला नकाशामध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर ब्राझील. आता ब्राझीलची जी लोकसंख्या आहे त्याची आपल्याला 2 नकाशे दिले आहेत. आकृती 6.2 अ आणि आ, यावरून आपल्याला सांगायचं. तसेच आकृती 6.2 आ हा पण आपल्याला नकाशा आलेला आहे.
तर या नकाशामध्ये आपल्याला काय दाखवलंय बघा, नकाशाचं जे शीर्षक आणि उपशीर्षक आहे ते आहे ब्राझील लोकसंख्या व घनता. आता 300 व्यक्ती प्रति किलोमीटर जो आहे तो पूर्ण चॉकलेटी कलर मध्ये दिलेला आहे आपल्याला. तो बघा रिओ दी जानेरो, तसेच ब्राझिलिया दिसेल, तसेच 151 ते 300 व्यक्ती प्रति चौकिमीचा प्रदेश बघू आपण, तर तो आपल्याला साओ पावलो दिसेल. ओके, त्यानंतर बघा 101 ते 150 व्यक्ती प्रति चौकिमी, तो प्रदेश बघा आपल्याला पाराना, सांता कॅथरीना, तसेच सियारा इत्यादी आपल्याला पेराइबा असे राज्य दिसतील. तसेच बघा 51 ते 100 व्यक्ती प्रति चौकिमी, हे बघा मॅनॉस आहे इथं दिसेल आपल्याला. आणि 50 व्यक्ती प्रति चौकिमीचा प्रदेश जर बघितला आपण तर अमेझोनास, आक्रे, रोंडोनिया, माटो ग्रासो, पारा इत्यादी आपले सगळे राज्य आपल्याला बघून सांगता येईल याकडे. तर अशा प्रकारे ह्या आकृती आहे. कोणत्या भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर केंद्रित आढळते, कोणत्या भागात लोकसंख्या अत्यंत कमी आहे, तर हे सगळे प्रश्न आपण हा नकाशा बघून सॉल्व्ह करू शकतो. तसेच आपल्याला बोर्डमध्ये पण ही जी आकृती आहे ही आलेली आहे इथून मागे. भौगोलिक स्पष्टीकरण बघू आपण. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. तर हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. तर एका परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे की ब्राझील हा कोणत्या खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे, तर तो कोणता आहे, दक्षिण अमेरिका. तर जनगणना 2010 नुसार जी ब्राझीलची लोकसंख्या आहे ती 19 कोटी आहे. तसेच जगात याचा लोकसंख्येनुसार 5वा क्रमांक लागतो. तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीनं पण 5वा क्रमांक लागतो. पृथ्वीच्या जो पूर्ण टोटल लँड एरिया आहे त्याच्यापैकी 5.6% भाग ब्राझीलने व्यापलेला आहे. तसेच जगातील जी सर्व लोकसंख्या आहे त्यापैकी 2.78% लोकसंख्या ब्राझीलमध्ये आहे. तसेच या देशाची लोकसंख्येची सरासरी घनता जर बघितली आपण तर 23 व्यक्ती प्रति चौकिमी एवढी आहे. आता ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे वितरण पण असमान आहे. बहुतांश लोकसंख्या ही पूर्व किनारपट्टीच्या 300 किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यात आढळते. तुम्ही बघितले असेल, हे बघा दिसते आपल्याला इथं सगळं मॅपमध्ये. हा दाट लोकसंख्येचा प्रदेश ब्राझीलच्या किनारपट्टीजवळील सखल भाग आहे. त्यातही आग्नेय किनारपट्टीचा भाग अनुकूल आहे. आग्नेय पट्टीचा म्हणजे हा भाग हवामानामुळे वस्त्यांसाठी सुयोग्य बनला आहे. नैऋत्येकडील जो भाग आहे तो सुपीक जमीन व संसाधनाच्या उपलब्धतेमुळे कृषी व उद्योग यांची या भागात भरभराट आलेली आहे. परिणामी या भागात लोकसंख्येची घनता जास्त आहे. या उलट अमेझॉन खोऱ्यातील प्रतिकूल हवामान, आता हे अमेझॉनचं खोरं दिसतंय आपल्याला, हे अमेझॉनास पारा हे पूर्ण अमेझॉनच्या खोऱ्यात येणारा भाग आहे. तर अमेझॉनच्या खोऱ्यातील प्रतिकूल हवामान, जास्त पर्जन्यमान, दुर्गमता म्हणजे इनएक्सेसिबल आहे. दाट वने आहेत, यामुळे मानवी वस्त्या निर्माण होण्यास मर्यादा पडतात. त्यामुळे इथे लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. ब्राझीलचा मध्य व पश्चिमी भाग हा कमी लोकसंख्येचा आहे. आपण जर मधला भाग जर बघितला आणि पश्चिमेचा म्हणजे इकडचा जर बघितला आपण तर तो तिथं पण लोकसंख्या कमी आहे. ब्राझीलचा मध्य व पश्चिमी भाग हा कमी लोकसंख्येचा आहे, हे बघितलं आपण. ब्राझीलमधील उच्चभूमीच्या या प्रदेशात लोकसंख्येची घनता मध्यम रूपाची आढळते. ओके.